रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली। चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबविल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली। ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास येथील आर्णी मार्गावरील अमृत लॉन समोर घडली। दिग्रस येथून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिका मध्ये गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ येथे घेऊन येत होते। रुग्णासोबत तिचे नातेवाईक व डॉक्टर आणि नर्स असे 5 जण रुग्णवाहिकेत होते। रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर अमृत लॉन समोर वाहनाच्या बॉनेटमधून अचानक धूर येत असल्याने चालकाला दिसले। चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबविले, तोपर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली। चालकाने गाडी खाली उडी मारली। रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले, तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलास आगीची माहिती दिली। अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आग आटोक्यात आणली। रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ कोळंबली होती।